श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? करिअरमध्ये प्रगतीची मोठी संधी मिळेल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार का? प्रेमसंबंधात गोडवा वाढेल की एखादा गैरसमज दूर होईल? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? आणि तुमच्या मेहनतीचे योग्य फळ अखेर या आठवड्यात मिळणार आहे का? चला तर मग सविस्तर पाहूया मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अनेक सकारात्मक संधी, नवीन अनुभव आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. ग्रहांची अनुकूल साथ असल्यामुळे रखडलेली कामे गती घेतील. काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या भविष्यासाठी लाभदायक ठरतील. मात्र घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि विचारपूर्वक करणे अधिक फायदेशीर राहील. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील संवाद कौशल्य, बुद्धिमत्ता आणि चातुर्य यांचा मोठा फायदा होईल. अनेक नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून भविष्यात उपयोगी पडणाऱ्या संधी मिळू शकतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. काही अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि मनावरील ताण कमी होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे अनेक गोष्टी सहज मार्गी लागतील. मात्र वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. अनावश्यक वाद, अफवा किंवा दुसऱ्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवणे टाळा. या आठवड्यात संयम, शहाणपण आणि सकारात्मक विचार हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या कल्पनांना महत्त्व देतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले एखादे महत्त्वाचे काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन संधीबाबत सकारात्मक चर्चा सुरू होऊ शकते. कार्यालयातील सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवा, कारण त्यांचे सहकार्य तुमच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. मार्केटिंग आणि जाहिरातींवर केलेला खर्च चांगले परिणाम देईल. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कागदपत्रे नीट तपासा. स्पर्धकांपेक्षा तुमची काम करण्याची पद्धत अधिक प्रभावी ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी व्यावसायिक संधी तुमच्या दारात येऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुनी गुंतवणूक अपेक्षेपेक्षा अधिक फायदा देऊ शकते. बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. मात्र पैसा मिळत असल्यामुळे खर्चही वाढू शकतो. त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग येईल. मालमत्ता किंवा वाहनासंबंधी निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा. बचतीवर भर दिल्यास भविष्यात मोठा आर्थिक आधार तयार होईल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत संयम ठेवा. आठवड्याच्या शेवटी आर्थिकदृष्ट्या समाधानाची भावना निर्माण होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि सहकार्य वाढेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. त्यांच्या अनुभवातून योग्य दिशा मिळेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील आणि परस्पर सहकार्य वाढेल. मुलांच्या शिक्षणाबाबत आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत धार्मिक किंवा पर्यटनस्थळी जाण्याचा योग येईल. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्यामुळे सर्वांचे कौतुक मिळेल. लहान-सहान गोष्टींवरून रागावणे टाळा. संवादामध्ये गोडवा ठेवल्यास घरातील वातावरण अधिक सुखकर राहील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत अविस्मरणीय क्षण अनुभवता येतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा अतिशय अनुकूल राहील. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. दोघांमधील विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. काही दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना मनासारखे स्थळ मिळण्याची शक्यता आहे किंवा एखादी नवीन ओळख प्रेमात रूपांतरित होऊ शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. त्यांच्या मताचा आदर केल्यास नात्यातील गोडवा अधिक वाढेल. एकत्र प्रवास किंवा छोटेखानी सहल नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. प्रेमात प्रामाणिकपणा आणि विश्वास हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उत्कृष्ट प्रगती करणारा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष अधिक केंद्रित होईल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल.
ऑनलाईन कोर्स, नवीन कौशल्य किंवा परदेशी शिक्षणाशी संबंधित माहिती मिळू शकते. मित्रांसोबत अभ्यास केल्यास फायदा होईल, पण वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. नियमित पुनरावृत्ती केल्यास अपेक्षित यश मिळेल. हा आठवडा भविष्यातील मोठ्या यशाची मजबूत पायाभरणी करणारा ठरू शकतो. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा समाधानकारक राहील, मात्र सततच्या धावपळीमुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप, संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा डोकेदुखीची शक्यता असल्याने बाहेरील अन्न टाळा. योग, प्राणायाम आणि सकाळची चाल यामुळे ऊर्जा वाढेल. स्क्रीनसमोर जास्त वेळ बसत असाल तर डोळ्यांची काळजी घ्या. वाहन चालवताना घाई करू नका. पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करा. नियमित आरोग्य तपासणी आणि सकारात्मक जीवनशैलीमुळे संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. प्रवास. या आठवड्यात व्यावसायिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही प्रकारचे प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासातून नवीन ओळखी, नवीन संधी आणि महत्त्वाचे अनुभव मिळतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. प्रवासामुळे मन प्रसन्न होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल. वाहनाची योग्य तपासणी करूनच प्रवास करा. आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक नियोजन आधीच पूर्ण करा. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करा. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी झालेला प्रवास तुमच्यासाठी लाभदायक आणि संस्मरणीय ठरेल. अध्यात्म आणि उपाय. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमची विशेष ओढ वाढेल. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण, भगवान विष्णू आणि श्री गणेशाची उपासना केल्याने मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. बुधवारी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करणे शुभ ठरेल. पक्ष्यांना धान्य आणि गायींना हिरवा चारा द्या. आई-वडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. प्रत्येक कामाची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करा. संयम, नम्रता आणि चांगली वाणी यामुळे तुमचे अनेक अडथळे दूर होतील आणि यशाची दारे खुली होतील. एकूण हा आठवडा मिथुन राशीसाठी प्रगती, नवीन संधी, आर्थिक सुधारणा आणि कौटुंबिक आनंद देणारा ठरण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल, व्यवसायात नवीन लाभ मिळतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल आणि आरोग्य सामान्यतः चांगले राहील. योग्य नियोजन, सकारात्मक विचार, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा आठवडा तुमच्यासाठी संस्मरणीय आणि यशस्वी ठरेल. धन्यवाद.